आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कोलंबीचं कालवण। आता ही कोलंबी आपण साफ करून घेऊयात। यामध्ये जो काळा धागा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सर्व कोलंबिया साफ करून घेते। कोलंबीच्या कालवणासाठी आपण ह्याचं आता वाटण करून घेऊयात। या कोलंबीच्या कालवणामध्ये आपण बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि वांग घालून हे कालवण आपण करणार आहोत। इथे मी फोडणीसाठी कांदा कापून घेतला आहे, लसूण ठेचून घेतला आहे, एक मिरची, एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो आहे आणि यामध्ये थोडे मी कोकम घेतले आहे। तेल गरम झाले आहे, यामध्ये आपण अगोदर लसूण घालूयात। लसूण झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालूयात, एक मिरची घालूयात। हा कांदा आपण आता परतून घेऊयात। इथे वाटण मी तयार करून घेतले आहे। यामध्ये आपल्याला सर्व वाटण घालायचे नाहीये, यातलं आपण अर्ध वाटणच कालवणासाठी घालणार आहोत। 1 मिनिट फास्ट गॅसवर कांदा परतून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। आता हे फास्ट गॅसवर 2 मिनिटं परतून घेऊयात। कांदा टोमॅटो परतून झाला की आपण यामध्ये हे वाटण घालणार आहोत। तेलामध्ये हे वाटण आता आपण तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम स्लो करून आपण यामध्ये पाव टीस्पून हिंग घालणार आहोत। पाव टीस्पून हळद घाला। आता हे व्यवस्थित परतून घ्या। यामध्ये आपण लाल तिखट मसाला घालणार आहोत। तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तुम्ही लाल तिखट मसाला घाला। इथे मी घरगुती लाल तिखट मसाला 2 चमचे घातला आहे। यामध्ये थोडंसं मी पाणी घालत आहे। या वाटणामध्ये आपण आता ही कोलंबी घालूयात। यामध्ये शेंग, बटाटा आणि वांग घालून घेऊयात। यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालणार आहे। इथे मी 2 ग्लास पाणी घालीत आहे। यावर आपण झाकण ठेवून फास्ट गॅसवर 10 मिनिट हे कालवण शिजवून घेऊयात। चवीनुसार लगेच आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। 1 चमचा यामध्ये मी चिकन मसाला घालत आहे। ताट झाकण ठेवूयात। ताटामध्ये थोडं पाणी घालून ठेवूयात। फास्ट गॅसवर हे आपल्याला 10 मिनिट असेच उकळून द्यायचं आहे। A few minutes later. 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊयात। या कालवणामधील बटाटा किती शिजला आहे ते पाहूयात। बटाटा हा शिजला आहे। यामध्ये आपण आता कोकम घालून घेऊयात। शेंगा आणि वांग हे लगेच शिजतं। बटाटा शिजून झाला की त्यामध्ये आपण कोकम घालणार आहोत। अगोदरच कोकम घातलं असतं तर बटाटा हा लवकर शिजला जात नाहीये, म्हणून बटाटा शिजल्यानंतरच कोकम घालायचं आहे। 2 ते 3 मिनिटं कालवणाला उकळी येऊन द्या। गॅसची फ्लेम फास्टच ठेवून द्या। यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊयात। कोलंबीचं कालवण हे आपलं तयार झालं आहे। गॅस बंद करून घ्या। या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नक्की पाहायला मिळेल। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।